मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. मनोज जरांगे पाटील यांचा जन्म 1 ऑगस्ट 1982 ला झाला. मनोज रावसाहेब जरांगे असं त्यांचं पूर्ण नाव असून त्यांना मनोज जरांगे पाटील म्हणून देखील ओळखले जाते. यांचा जन्मगाव बीड जिल्ह्यातील शिरूर कासारा तालुक्यातील मातोरी हे आहे. ते जालना जिल्ह्यामध्ये स्थायिक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आई वडील असा परिवार आहे. त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालं आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्यानंतर 12वी पर्यंतच्या शिक्षणासाठी ते गेवराईच्या महाविद्यालयात आले. वडिलांना शेतीत मदत करावी म्हणून जास्तीत जास्त वेळ शेतीसाठी देत होते. शेती करत असताना त्यांनी महापुरुषांच्या संदर्भातील पुस्तके वाचण्याची आवड जोपासली. गावात महापुरुषांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला ते भाषण करायचे. अत्यंत साधी राहणी, बोली भाषेची छाप आणि साधी सोपी उदाहरणे यातून त्यांचा प्रभाव वाढत गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेत त्यांनी 2011 मध्ये शिवबा या सामाजिक संघटनेची स्थापना केली. 2016 पर्यंत राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये या संघटनेच्या शाखा सुरू झाल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करीत असतानाच शेती करणाऱ्या मराठा समाजाची मुले शिकली आणि त्यांना नोकऱ्या मिळाल्या तर शेतकऱ्यांचे जीवन बदलेल अशी त्यांची धारणा झाली. त्यातूनच त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लढा सुरू केला. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केल्याने ते चर्चेत आले. जीवाची बाजी लावून लढणारा संघर्ष योद्धा म्हणून आज मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजामध्ये ओळख आहे. मराठा समाजाला इतर मागासवर्गातून ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारपुढे पुन्हा एकदा आव्हान उभे राहिले आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यांनी तसा राज्य सरकारला इशारा दिला होता. मात्र त्यांच्या आंदोलनाला पोलिसांकडून व न्यायालयाकडून परवानगी मिळाली नव्हती. तरी देखील आम्ही मुंबईत धडक देऊ असा इशारा मनोज जरांगे पाटील व त्यांच्या समर्थकांनी दिला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर काही अटी व शर्ती ठेवल्या आहेत. पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी येताना केवळ 5 वाहन आणण्याची व केवळ 5,000 समर्थकांसह आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. तसेच केवळ एकच दिवस आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक या 3 अटी मान्य करते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक आज बहुतेक मुंबईमध्ये पोहोचले असतील. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सरकार कसा सोडवतंय हे सुद्धा बघणे तेवढेच महत्त्वाचं आहे.